ज्या विषयावर मी आपल्याशी चिंतन करणार आहे, संवाद साधणार आहे, मोठा महत्त्वपूर्ण विषय आहे. आशेच्या शोधात. आशेच्या शोधात. खरं म्हणजे शोध हा आपल्या मानवी जीवनाकरता अत्यंत जवळचा विषय. कारण मानवाची प्रगतीच मुळी शोधावर आधारित आहे. मग ते शोध कदाचित भौतिक असू शकतात, वैज्ञानिक असू शकतात किंवा भौगोलिक देखील असू शकतात. या शोधांमुळे एक मात्र घडलं, आपलं जीवन सुखकारक झालेलं आहे. आणि त्याबद्दल आपण नेहमी जे आपले शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी हे शोध लावले, त्यांची नेहमी आपण स्तुती देखील करत असतो. परंतु असे काही शोध आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत, त्या देखील आम्ही शोधत असतो. आणि ह्या भौतिक नाही आहेत, ह्या आंतरिक आहेत. आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर मनुष्य सुखाच्या शोधात आहे, मनुष्य शांतीच्या शोधात आहे, मनुष्य समाधानाच्या शोधात आहे. आणि हे अशा गोष्टी आहेत की ज्या मनुष्यजात शोधण्याचा वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहोत. मी तर म्हणेल की हे जे लॉंगिंग आहे, हे काही शोधणं आहे, हे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या DNA मध्ये देवाने वायर्ड करून ठेवलेलं आहे. परंतु या गोष्टी आपण याकरता शोधतो कारण जे आपलं एक भूक असते, काहीतरी आपण शोधत असतो. आपल्याला वाटतं की हे आपल्याला मिळावं. परंतु ह्या गोष्टी भौतिक नसल्यामुळे तुम्ही कोणालाही शांती दाखवू शकत नाही, कुणालाही समाधान दाखवू शकत नाही. ह्या गोष्टी नाहीत की ज्या आपण सहज हातात घेऊन लोकांना दाखवू शकतो. परंतु आपण ह्या गोष्टी शोधत असतो नाही. त्यापैकी एक महत्त्वाची जी गोष्ट आपण वर्षानुवर्ष शोधत आहोत ती एक आहे आशा, होप. सर्वजण आशा शोधत असतात. आपण वर्षानुवर्ष धावत आहोत आशा शोधत. ही आशा आपल्या जीवनाचा अत्यंत अविभाज्य भाग झालेला आहे. आणि या आशेच्या दृष्टिकोनातून आपण आज विचार करणार आहोत. काय असते हो ही आशा? कोणीतरी असं म्हटलं आहे की आशेवर आपण जगत असतो. मला वाटतं फार सुंदर विधान आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की 40 दिवस मनुष्य अन्नाशिवाय राहू शकतो, 3 दिवस तो पाण्याशिवाय राहू शकतो, 8 मिनिटं तो हवेशिवाय पण राहू शकतो, परंतु 1 सेकंद तो आशेशिवाय जगू शकत नाही. फार समर्पक विधान आहे आणि वास्तवतेशी अगदी जवळ घेऊन जाणार आहे. आपल्या या जीवनामध्ये आशा नावाचा एक छोटासा किरण असतो जो आपल्याला मार्गदर्शन करत असतो, एका दिशेने घेऊन जात असतो. असं म्हणतात की होप्स सीम्स टू बी अ व्हेरी स्मॉल थिंग अनलेस यू लूज इट. छोटी गोष्ट वाटते, पण ज्या दिवशी ही आशा आपण हरवतो, या आशेचा भंग होतो, त्यावेळेस कळतं आशा काय आहे. पवित्र शास्त्रामध्ये जवळपास 129 वेळा आशेचा संदर्भ आलेला आहे. सगळ्यात जास्त स्तोत्रामध्ये जवळपास 40 वेळा या शब्दाचा उपयोग झालेला आपल्याला बघायला मिळतो. इतकंच केवळ नाही तर देवाचे अनेक जी संत मंडळी होती यांनी देखील या विषयावर भाष्य केलेलं पवित्र शास्त्रात नमूद केलेलं आहे. आणि या आशेचा संबंध आमच्या भविष्याशी असतो आणि आपल्या जीवनाशी असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जगण्याशी असतो. म्हणूनच पवित्र शास्त्रात इतके वेळा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. असं म्हणतात, मार्टिन लुथर किंग म्हणतात की आपण या जगात जे काही करतो ते निश्चितच आशेमुळे करतो. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक कार्य
त्यामागं कुठंतरी ही आशा दडलेली असते. हे मार्टिन लुथर किंगांचं वाक्य मला अत्यंत आवडलं. परंतु आज जगामध्ये, विशेषतः मागील वर्षामध्ये जो आपण अनुभवलं, त्यामध्ये आपण एक आशाहीन जीवन अनुभवलेलं आहे. या महामारीच्या काळात आपण एका वेगळ्या आशेने जगत होतो, पण आशा आपल्या नजरेत येत नव्हती. कुठंतरी आता वाटायला लागलं की लस येत आहे. कुठंतरी एक म्हणतात ना, एक अंधुकशी आशा आम्हाला बघायला मिळते आहे. आणि मला आठवतं काही वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही. एक तरुण माझ्याकडे आला. केस सगळे पिंजरलेले होते, डोळे लाल होते, आणि तो मला म्हणाला, पाळक साहेब, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. म्हटलं, बोल तर. मग त्याने आपल्या जीवनाची सर्व कहाणी मला सांगितली की लहानपणापासून तो अशा घरात वाढला की त्या ठिकाणी कौटुंबिक कलह होता. त्या घरात त्याला प्रेम कधीच मिळालं नाही. शाळेत असताना असे सवंगडी मिळाले की ज्यांनी त्यांना कधीही योग्य मार्गदर्शन केलं नाही. शाळेपासूनच त्याला वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन तो गेला. सिगरेट प्यायला लागला, गुटखा खायला लागला, आणि जसजसा तो मोठा होत गेला, कॉलेजमध्ये गेला, मग दारू पिणं, ड्रग्ज, सगळं काही तो करत गेला. मग हिंसाचार, मारामाऱ्या, शिवीगाळ, आणि हे सगळं करत करत एक दिवस तो इव्हन वेश्यागमन देखील करायला लागला. आणि हे तरुण माणूस माझ्याकडे ज्या दिवशी आला, त्या दिवशी त्याने मला सांगितलं की पाळक साहेब, मला एड्स झालेला आहे. काही दिवसातच मी लवकरच मरणार आहे. पण तुम्हाला एक विचारू पाळक साहेब, माझ्यासारख्या माणसाला, तरुणाला या जगात आशा आहे का? इज देअर होप फॉर मी? प्रिय मंडळी, हा प्रश्न नुसता त्या तरुणाचा नाही आहे. आज प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतो आहे, मला आशा आहे का? मरणार मी आज नाही उद्या, परंतु आशा आहे की संपलं? मी त्याला एकच सांगितलं, आशा आहे. या आशाहीनतेचा परिणाम आपल्या जीवनात आपण दररोज अनुभवतो आहोत. नैराश्य आहे, आरोग्य आहे, कौटुंबिक कलह आहेत, आर्थिक विवंचना आहेत, आत्महत्या आहे, एकटेपण आहे, आणि अनेक ही मोठी जंत्री आहे. आशाहीन मनुष्य ज्या परिस्थितीतून आज मार्गक्रमण करत आहोत. मग एक विचार येतो, मनुष्य आशाहीन झाला तरी का? या आशाहीनतेचं कारण, तो काही हरवलं तर नाही ना? की ज्या आशेच्या मागं तो धावत होता ती आशा नव्हतीच मुळी, किंवा ती आशा खोटी आशा होती, मृगजळ होतं, ती रिकामी आशा होती, पोकळ आशा होती, किंवा कदाचित ही आशा तो चुकीच्या ठिकाणी तर शोधत नव्हता ना? कारण काही असू देत, याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. ही आशा आहे तरी काय? शोधायची कुठं? ही मिळते कुठं? आणि नेमकी आशा म्हणजे काय आहे? फक्त एक इच्छा आहे का? लक्षात ठेवा मंडळी, आशाहीन होणं हे पाप नाहीये. हे देवाच्या लोकांनी देखील आपल्या जीवनात अनुभवलं आहे. सगळ्यात चांगलं उदाहरण दाविदाचं, इयोबाचं, यशाचं, पौलाचं. या लोकांनी आशाहीनता अनुभवली आहे, आणि म्हणूनच आम्हाला समजवण्याच्या भाषेत
त्यांनी पवित्र शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे.